आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। वाटेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून वाटेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीला कोणत्याही प्रकारचा धांगडधिंगा, डीजे, बँड बाजा न लावता व्याख्यानाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून जयंती साजरी करण्याची परंपरा कायम आहे। जयंतीच्या निमित्ताने येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी महाराष्ट्रातील प्रख्यात प्रवक्ते डॉक्टर प्राध्यापक राजेश राऊत यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हदगावचे माजी गट शिक्षणाधिकारी श्री पी.वाय. जाधव, शिवशाहीर गजानन जाधव, सरपंच दत्तात्रेय माने गोविंदवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजू जाधव, अरविंद जाधव, ज्ञानेश्वर तलवारे, वैभव बहातरे यांच्यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते। सदरील कार्यक्रमाचे आयोजन श्री सोनटक्के व मायाबाई नरवाडे यांनी केली होते। यावेळी माय माऊली न्यूज चॅनलचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी श्री विद्यानंद जाधव यांची सुकन्या श्रावणी जाधव हिने आपल्या भाषणातून समाजासाठी दिलेला एक महत्त्वपूर्ण संदेश आता आपण ऐकूया। जी माणसं मरायला घाबरत नाहीत ती कधीच मरत नाहीत, जी माणसं मरायला घाबरतात ती आधीच मेलेली असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे, 100 दिवस शेळीसारखे घाबरून मरण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखे न घाबरता जगा। जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या मनगटांना आणि ध्येयाच्या धुंदीना झुंज देऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, जुनी जातीवादीच्या विरोधात दंड ठोकून बंड पुकारणारे महामानव महात्मा ज्योतिबा फुले, समाजातील अनेक समाजकंटकाचा अन्याय अत्याचार सहन करून मुलींना शिक्षणाची दारे खुली केली त्या माता क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले। आणि ज्या महामानवांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र जमलो आहोत ते महामानव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्याई या सर्व महापुरुषांना व महामातांना सर्वप्रथम मी कोटी कोटी प्रणाम करते। आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2-4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण अनेक महापुरुषांच्या महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करतो, परंतु महामानवांनी महापुरुषांनी काय सांगितलं आणि आपण कसे वागतो? खरोखरच आपल्याला महापुरुषाबद्दल आदर आणि निष्ठा असेल तर महापुरुषांची जयंती हे नाचून साजरी न करता वाचून साजरी केली पाहिजे। आपल्यातील एखादा माझा बांधव किंवा भगिनी भविष्यात एखादे IAS IPS अधिकारी, कलेक्टर बनून आई वडिलांचं गावाचं नाव जेव्हा रोशन करेल त्यावेळेसच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून एवढंच या प्रसंगी सांगते। आणि पुन्हा प्रत्येक माझ्या बांधवाने पुस्तकाचे वाचन केलं पाहिजे। पुस्तकाचं वाचन केलं तर आपलं मस्तक सुधारत असते, एकदा सुधारलेलं मस्तक पुन्हा पुढेही झुकत नसते। एवढंच सांगते आणि जय भीम जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।